पहिला प्रश्न आमचा हाच आहे की सध्या असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात सर्वात जास्त अडचणीचे कोणते नेते असतील तर ते राधाकृष्ण विखे पाटील. कारण तुमच्यासमोर एक मोठी अडचण ही आहे की पक्षनिष्ठा की पुत्रप्रेम, म्हणजे या कात्रीत तुमची अडचण झाली. नाही, असं बाई कधी मला असं वाटत नाही. कारण शेवटी पक्षाची भूमिका करताना सातत्यानं एक नेहमी माझा फोकस राहिलेला आहे त्या विषयाकडे पाहताना कोणत्याही. परंतु ही सध्याची स्थितीमध्ये जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला हा त्याचा निर्णय होता. त्यांनी घेतल्यामुळे तो काही निर्णय मी त्याला सांगितला घ्यायला वगैरे तर ती अडचण होते. निर्णय त्याचा होता, त्याने घेतला, त्या निर्णयाबद्दलची त्याला खात्री आहे. तर मला अडचण होण्याचं काहीच कारण नाही आहे. नाही, पण तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग प्रचार कोणाचा करणार? नाही, मी तर जाहीरपणेच अगोदरच सांगितलेलं आहे की नगर दक्षिणेमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही. तर माझी भूमिका स्पष्टच आहे. नाही, पण पक्षनिष्ठा आणि पुत्रप्रेम त्यात आलीच नाही अडचण. त्याच पक्षनिष्ठेचा कुठं प्रश्न आहे? त्याच्या काँग्रेसची जागा नाही ती. आणि ती जागा ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जी प्रतिष्ठा केली ती काही त्याला एक व्यक्तिगत स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या वडिलांबद्दल आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये असणारा जो द्वेष आहे, उद्वेग आहे, तो आजही आम्हाला पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणं हे काही मला तरी योग्य वाटलं नाही. आम्ही म्हणून जाणार नाही भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जे काही झालं त्याला ती जुनी किनार आहे. आता ती खरं म्हणजे भूमिका त्यांनी मांडली पहिल्यांदा की जागा काँग्रेस पक्षाला सुटावी, शिर्डी आणि नगरची, हाच आमचा प्रयत्न होता. परंतु कारण पहिल्यापासनं दोन्ही काँग्रेसचे नेते सर्व बैठका माझ्याकडेच व्हायच्या की ह्या निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जाईल असं स्वतः पवारसाहेब सांगायचे. त्यांचे राज्यातले सहकारी सांगायचे. पण मग नगर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये हे मेरिट मात्र त्याला दिसलं नाही. त्याला पुन्हा तीच जुनी जी 91ची लढाई झाली लोकसभेच्या निवडणुकीत, तोच इतिहास पुढं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मी त्याबद्दल कधी भाष्यच केलं नव्हतं त्यानंतर. कारण राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना दोन्ही पक्षाचा योग्य समन्वय राहिला पाहिजे हीच माझी भूमिका राहिली. आणि 4.5 वर्षामध्ये कधी अपवाद मी येऊ दिला नाही आघाडीमध्ये काम करताना. पण तो आघाडीचा धर्म त्यांनी पाळला नाही, हे मात्र दुःख आहे. त्याचं दुःख आहे तुम्हाला. तर तुम्हाला हे वाटतं की एक जागा ते सोडू शकले असते? म्हणजे एक जागा जर सुटली असती काँग्रेसला तर हे घडलंच नसतं? प्रश्नच नव्हता काही. कारण शेवटी आता परवा रावेरची जागा सुटली त्यांनी. आमच्या सर्व बैठकीमध्ये रावेर आम्ही सोडणारच नाही, रावेर सोडून दिली. 24 जागा लढवल्या गेल्या पाहिजे सांगत होते, आता 19 वर आले ते. मला असं वाटतं की एकट्या नगरपुरता फक्त त्यांचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नाही तर ही म्हणून राज्यामध्ये त्यांच्या या सगळ्या भूमिकेमुळे आज काँग्रेसची किती पडझड होते याचा काँग्रेसच्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे ना. याला जबाबदार कोण? काँग्रेसच्या पडझडीला काँग्रेसचे नेते जबाबदार आहेत की तुमच्या आघाडीतले? नाही, जबाबदार कोण आहे? ते निवडणुकीनंतर आता प्रत्येक पक्षाला आपलं आत्मचिंतन करावं लागतं ना. आता सध्या चिंतन चालू आहे, आता आत्मचिंतन नंतर होईल निवडणुकीनंतर. पण अजित पवारांनी म्हटलं होतं की आम्ही द्यायला तयार होतो. शेवटच्या दिवशी रात्री पण फोन केला होता की तुम्ही आमच्या तिकिटावर उभे राहा म्हणून. असं की अजित पवार जरी सांगत असले तरी शेवटी त्यांना शरद पवारांची मान्यता नव्हते ना. आणि त्यामुळं एका बाजूला ज्यावेळी पवार साहेबांचं तर शेवटपर्यंतच मुलाखती सांगत होते ते, आम्ही 91 साली त्यांचा पराभव केला होता, आम्ही परत तेच पुनरावृत्ती करणार आहोत, अमुक करणार आहोत. मला असं वाटतं की ही फक्त भूमिका एक मांडायची, प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी करायची, हे काही राष्ट्रवादीच्या दृष्टीने नवीन नाही आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आता खरं नेहमीच आमच्यासमोर प्रश्न असतो. त्यामुळे काँग्रेसचं नुकसान होतंय सध्या राज्यात. झालंच आहे. आज ज्या पद्धतीने काँग्रेसचे लोक बाहेर पडत आहेत किंवा स्वतः सातारा जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे माजी मुख्यमंत्री जे जवळचे सहकारी होते त्यांनी भाजपची उमेदवारी करायला घेतली, हे कशाचं प्रतीक आहे?
किंवा मग अब्दुल सत्तार एक प्रभावी आमदार होते, मराठवाड्यातले नेते होते, त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला राज्यामध्ये. आज आपली नामुष्की कोणी पक्षाची, सांगली जिल्ह्याचे काँग्रेस वसंतदादांच्या घरातली जागा नातवाला शेवटी स्वाभिमानी संघटनेच्या चिन्हावर उभं राहावं लागतं. ही आपल्या पक्षात अपयशच नाही. कशामुळे घडतं मला वाटतं याचा विचार झालाच पाहिजे. म्हणजे आघाडी करून फसले असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आघाडी झाली आणि सगळं काम फसलं? नाही, आघाडी झाली पाहिजे असं सर्वांचंच मत होतं सुरुवातीपासून. पण आघाडी करताना जी प्रत्येक गोष्ट जी बारकाईने विचार करायला पाहिजे होता, आम्ही सातत्याने त्याबद्दल बोलत होतो. परंतु मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही घाई जरा जास्त केली आणि त्यातून ही सगळी फसगत झाली. त्यातून पक्षाचंच मोठं नुकसान झालेलं आहे. कारण आघाडी केल्या जाते किंवा युती असो की आघाडी, ती केल्या तुमच्या जागा वाढण्यासाठी, तुमचा पक्ष वाढण्यासाठी. इथे तर पक्षाची उलट पडझड झाली, त्याला काही फायदा तर झालाच नाही. ते म्हणून म्हटलं ना का याचं चिंतन होईल निवडणुकीनंतर. कारण आता शेवटी याचे परिणाम काय आहेत, कोणाची जबाबदारी होती, कोणामुळे घडलं हे, आता हे शेवटी नंतर ह्याच्यात काही चर्चेला नुकसान झालंय मात्र पक्षाचं हे निर्वादित आहे. नाही, प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक चव्हाण, असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळात की ते पवारांच्या बाजूने झुकले, त्यामुळे काँग्रेसचं एवढं नुकसान झालं. ते मला असं वाटत नाही कोणाच्या बाजूने झुकल्यामुळे होतंय. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय करावे लागतात आणि ते निर्णय करताना जी भूमिका घ्यावी लागते ती मात्र आम्ही घेतली नाही. एकतर त्याचा परिणाम आहे पक्षांतर्गत आमच्यामध्ये बऱ्याच कुरघोड्या चालू असतात. एकमेकाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही उघडपणे मान्य करताय? मी जाहीरपणे सांगतो आज समोर आपल्यासमोर बोलतो मी. आता खिंडीतून खिंड लढवायचं काम शेवटी आमच्यासारख्या लोकांनाच करावं लागलंय 4.5 वर्ष. पण तुम्ही मग आता हायकमांडकडे असं सांगितलं नाही? म्हणजे तुम्ही तिथे जाता, तुम्ही गेला होतात दिल्लीला, त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या नाही तुम्ही? नाही, चर्चा झाली आपली, त्याची चर्चा झाली की काय काय घडतं महाराष्ट्रामध्ये. पण शक्यतो आम्ही अगोदर विचारविनिमय करून मग जे काही जागा सुटल्या पाहिजेत आम्ही आग्रह धरतो, त्या पक्षश्रेष्ठींनी त्यात हस्तक्षेप केला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. परंतु काही मर्यादेपर्यंत शेवटी आपल्याला आपली भूमिका त्या ठिकाणी मांडता येते. नाही, पण शेवटी तुम्हालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं या सर्व प्रकरणात एकंदरीत. त्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे लोकांनी म्हटलं की एक विरोधी पक्षनेते असताना तुमचा मुलगा जर भाजपमध्ये जातो तर लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवावा? हाच प्रश्न मला पडलेला आहे. कारण माझ्या पक्षाला मी हाच प्रश्न नेतृत्वाला विचारला होता की उद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या आम्ही भूमिका सभागृहात मांडतो, सभागृहाच्या बाहेर मांडतो, 4.5 वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. आणि मी काही मुलासाठी उमेदवारी मागत नव्हतो. कारण लागोपाठ 3दा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव दक्षिणेत झालेला होता आणि त्यामुळेही त्यांच्यावर उमेदवार नव्हता. आणि शिर्डीची जागा ही स्वाभाविकपणे काँग्रेस पक्षाकडे होती. तसं दोन्ही जागा जर काँग्रेस पक्षाला मिळाल्या तर मोठं यश मिळू शकतं जिल्ह्यामध्ये. कारण नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. जळगावच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या, आता रावेरतीने आता सोडली. असं काही नाही की एका जिल्ह्यातली जागा दोन्ही एकाच पक्षाकडे दोन्ही असू नये असं नाही. असे महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ आहेत, काही जिल्हे आहेत. त्याच पद्धतीने नगरची जागासुद्धा ही मेरिटवर आपण मागत होतो. मग कोणी खोडा घातला नाही? आता तो आपण समोरच आहे ना, ती जागा सोडायचीच नाही हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. शेवटी उमेदवार मिळत नव्हते त्यांना. 12 उमेदवार तपासून झाले, अनेक लोकांना बोलावून पाहिलं, अनेक लोकांना शेंदूर लावण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सापडला त्यांना उमेदवार फायनली. पण यातून घडलं काय? शेवटी आघाडीलाच धक्का बसला. आणि त्याची जी तयारी आहे ती निवडणुकीसाठी तो अनेक वर्ष तयारी करतो, 2-3 वर्ष तयारी करतोय. बरं, तो काय आता 24-25 वर्षाचा नाही आहे की त्याला भाषण करता येत नाही वगैरे तसं तो. त्यामुळे अनेक वर्ष तो तयारी करतोय. निवडणुकीस 3 वर्ष झाले तो लोकांमध्ये गेलाय, लोकांमध्ये बोलतो. आपणही त्याला यूट्यूबवर किंवा आता पाहिलं बोलताना. मला अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल, निश्चितच काही वादच नाही. म्हणजे पण त्याने निर्णय घेतलेला जो आहे तो सुद्धा त्याच्याबद्दल, त्या निर्णयाबद्दल त्याला खात्री आहे. पण या लढाईत तुम्ही त्याच्या बरोबर नाहीत, त्याने कालही बोललंय तसं. नाही, असं की पक्षाची भूमिका करताना आपण प्रचाराला जाऊ शकलो नाही.
प्रचाराला म्हणजे त्या अर्ज भरताना जाता आला नाही मला. पण मला असं वाटतं की त्याच्या स्वतःबद्दलच त्याला एवढी खात्री आहे. आणि शेवटी तो भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा तो पक्षाचा उमेदवार आहे. पक्षाची ताकद त्याच्याबरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आमचे वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी हा जिल्हा आपला कुटुंब म्हणून सांभाळलेला होता. गावोगावी त्यांची व्यक्तिगत अटॅचमेंट असणारी माणसं आहेत. त्यांचा नातू म्हणून आज त्याला लोकांनी दक्षिणेत स्वीकारलं आहे. तर मला त्यामुळे मला चिंता नाही आहे. आपण जी सुरुवातीला प्रश्न विचारला त्यामुळे चिंता नाही मला. नाही, त्यांनी काय म्हटलं ते आता एकदा दाखवू आपण. काय सुजयने काय म्हटलंय काल नेमकं, की वडील माझ्या बरोबर नाही आहेत, बघूया. नाही, आता आई वडील नसण्याची खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे. पण त्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हटलो की या पक्षामध्ये असलेले आपले महाजन साहेब असतील, त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली. पालकमंत्री साहेब हे पालकच आहेत. जिल्ह्याचे अधिकृत जाहीर केले तर त्यांना एवढे सगळे दिग्गज लोक वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील. मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच जण मला माझ्या आईवडिलांची कमतरता जाणून देणार नाही. चांगलं बोलतो, म्हणजे त्याने सांगितलं की मतदार जाणू देणार नाही. पण एक भावनिक हे दिसतं की आई वडील नाही आहेत बरोबर. तुम्ही त्याचे वडील आहात, तुम्हालाही वाटत असेल ना? नाही, स्वाभाविक आहे. म्हणजे असं की आपल्याला ती भावना वाटतेच नेहमी की अशा प्रसंगाला आपण गेलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे. कारण शेवटी त्याची राजकारणातली पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आता असं आहे की त्याचे लाड पुरवायला त्याचे काही आजोबा नाही, नातवाचे लाड पुरवायला त्याचे आजोबा नाही आहे. त्याच्यामुळे ती एक मोठी खंत आहे मनाला. परंतु ठीक आहे, आता आम्ही सगळी मंडळी तिथं काम करतायत त्याच्याबरोबरीनं. आणि पहिल्यापासूनच त्याला कामाची आवड होती. म्हणजे तो डॉक्टर झाला. मला आठवतं की आमच्या MS करताना हे जे पेशंट हॉस्पिटल येत आहेत, बऱ्याच वेळा इंटर्न्स करून काम करून घेण्याची पद्धत असते. पण तो गरीब पेशंट असू दे, अतिशय परिस्थितीने गांगाडलेला आहे, त्याचे पायाला जखमा झालेला आहे. पण मी पाहिलं पहिल्यांदा की स्वतः तो ड्रेसिंग करायचा. म्हणजे गरिबाविषयी त्याची असणारी तळमळ होती. तेव्हा आपण जरी त्या बरोबर शिकणाऱ्या डॉक्टर लोकांना विचारला, ते माझा मुलगा म्हणून बोलत नाही. पण हे जे त्यांनी पहिल्यापासनं त्याला त्या सामान्य माणसाबद्दल असणारी ती जी आत्मीयता होती, त्यातून मग त्यांनी MCH न्यूरोसर्जरीला गेला. त्यावेळी ते सायन हॉस्पिटलला काम करताना 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी तो शिकण्याच्या उमेदीनं काम करायचा. माझी इच्छा होती एखादा डॉक्टर म्हणून त्यांनी परस्यू करावं. कारण नगर जिल्ह्यात न्यूरोसर्जन कोणी नव्हतं, 2च सर्जन होते. तो पहाटे उठून जायचं, सर्जरी करायच्या. परंतु नंतरच्या काळात माझ्या राजकारणाच्या प्रवासामध्ये मला नंतर वेळ मिळत नव्हता मतदारसंघामध्ये. त्याने मग जबाबदारी स्वीकारली, मी पाहतो म्हटल्यानंतर. आणि हळूहळू ती मला वाटतं ती जबाबदारी त्यांनी संपूर्ण घेतली. आणि आज त्या जाणीवेतूनच त्यांनी आपल्या स्वतःची तयारी लोकसभेला केली. आय एम प्राऊड ऑफ हिम. म्हणजे गावच नाही. आज एक वडील बोलतायत म्हणजे इथे. तुम्ही डॉक्टर सुजय विखे यांच्याकडे कॅलिबर होतं तरी त्यांना संधी मिळाली नाही. तिकडे विजयसिंह मोहिते पाटलांच्या चिरंजीवाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आमच्याकडे कॅलिबर होतं पण आम्हाला संधी मिळाली नाही. आणि तुमचा अंगुली निर्देश आता असा होता की भाषण करता येत नाही. ज्या त्यांच्या नातवाला ट्रोल केलं जातं त्यांना मात्र संधी मिळते. याच्यावरून तुम्हाला असं म्हणायचं का की दुजाभाव केला गेलेला आहे हे सगळं करत असताना शरद पवारांकडून? असं आहे की मी त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांच्या नातवाबद्दल त्यांनी काय करावं काय नाही करावं, शेवटी असं की त्यांचा पक्षाचा निर्णय ते घेत आहेत. सुजय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत होता. त्यामुळं मी तर विधानसभेचं अधिवेशन ज्या दिवशी सुरू झालं त्यावेळी मी जाहीरपणे बोललो होतो की आता पवार साहेबांनी आजोबा समजून नातवाला आशीर्वाद द्यावा, हे तर मी जाहीर बोललो होतो. तुम्ही गेलेही होते त्यांच्याबरोबर. मी 3 वेळा त्यांना भेटलो होतोच प्रत्यक्ष. परंतु जाहीरपणे सुद्धा बोललो मी. काही संकोच नव्हतंच मला काही. कारण शेवटी आज राजकारण एक पिढी पुढे येते आणि त्यांना त्यांची स्वतःमध्ये उमेद आहे, स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे हीच भूमिका होती. ती त्यांच्या नातवाला मिळाली काय, माझ्या मुलाला मिळाली काय, शेवटी ती संधी मिळाल्यानंतर त्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम ज्येष्ठांचंच असतं ना. पण ते पवार साहेब काय बोलले होते मग त्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस? नाही, ते म्हटले विचार करतो. वेगळे काय बोलणार ते म्हणजे. पण खाजगीमध्ये ज्यावेळी ती चर्चा करायची बऱ्याच वेळा, त्यावेळी ती जी पुन्हा ती 91च्या निवडणुकीची कटुता, त्यावेळी ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते सगळं प्रकरण गेलं. आचारसंहिता जी आली देशामध्ये ती आमच्याच निवडणुकीनंतर आली होती. परंतु तो मला वाटतं काय आता विसरला गेला. त्यांनी खरं विसरायला पाहिजे होतं. मी त्यांना ती विनंती केली. आता वडील नाही आहेत. मी तर 4.5 वर्ष अतिशय समन्वयानं काम केलं सभागृहामध्ये दोन्ही पक्षाचं. तर ते म्हणजे मी समाधानी त्याबद्दल.
म्हणजे विधानसभेच्या कामकाजाबद्दल माझी तक्रार नाही. म्हटलं मग ती तक्रार जर त्याबद्दल नाही तर आता मग ही आपण उमेदवारी काँग्रेस पक्षाला जागा सोडा अशी त्यांना विनंती केली. मग तर या प्रकरणामुळे विखे पाटील आणि पवार घराण्याचं हे राजकीय वैर वाढलं. नाही वैर नाही, मी असं वैर कधी मानणारा माणूस नाही आहे. शेवटी असं आहे की त्यात वैर काय, पण दुर्दैवाने ही निवडणूक आता जी नगर दक्षिणेची आता झालेली आहे ती आता पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही आता व्यक्तिगत पातळीवर आलेली आहे. हे मात्र वास्तव आहे. म्हणजे याचा आणि त्यामुळे उद्या एखादी भूमिका मला निवडणुकीत घ्यावी लागली, त्या प्राप्त परिस्थिती ती घ्यावी लागेल. मग मला काही दुसरा पर्यायावर थांबत लोक बोलतात ना त्या सुजय विखेंना भाजपात लोटल्या गेलं. नाही, असा तो निर्णय त्यांनी केला आहे. शेवटी त्याच्याबद्दल असं की निवडणुकीत अपक्ष उभं राहायचं, आणखी कोणत्या पक्षात जायचं, काय भूमिका घ्यायची. कारण लोकसभेला त्यांनी उभं राहावं. बेसिकली ते कुणी लोटलं असं माझा प्रश्न आहे. म्हणजे कुणी लोटलं. आपल्याला पार्श्वभूमी सांगतो की आमच्या वडिलांचीच इच्छा होती खरं त्यांनी लोकसभेला उभं राहावं. तर त्यांनी आता 8 वेळा लोकसभेमध्ये निवडून गेले. त्यांना कधी राज्यसभेवर जायला वाटल्याची इच्छा झाली नाही त्यांची. बॅकडोर एंट्री त्यांना मान्यच नव्हती. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आता बऱ्याच महाराष्ट्रातल्या जुन्या राजकारण्यांना. त्यामुळे त्यांनी सुद्धा सुजयनी लोकसभेत जावं, देशाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावं, देशात पातळीवर बोलावं. फोकस मोठा असतो देश पातळीवर काम करताना, विजन ब्रॉडर होतं. आणि त्याने ते 3 वर्षापासून मनावर घेतलं. मी तुम्हाला त्याला म्हटलं होतं विधानसभेची जागा माझी आहे, तुम्ही 25 वर्ष आमदार आहे, पण त्या लोकसभेला जायची त्याची इच्छा होती. आणि आय थिंक ते राईट डिसिजन. आता ते तर बीजेपीत गेले. आता तुम्ही बोलले की मला भूमिका घ्यावी लागेल. भूमिका म्हणजे मला पक्षामध्ये उद्या जर पक्षामध्ये पक्षाला जी भूमिका घेतली पाहिजे प्राप्त परिस्थितीमध्ये जर पक्ष घेत नसेल तर शेवटी ती निवडणूक आता पक्षाची राहिलीच नाही ना. असं आहे ना, मी काय पक्ष सोडण्याची भूमिका घेत नाही ना. तेच मी तुमच्या मनातला मला समज म्हणजे नाही ही चर्चा सगळीकडे आहे की नेमका लोकसभेनंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपात जातील का. मुख्यमंत्री बोलले होते की सुजय विखेंनी जी भूमिका घेतली एक दिवस त्यांच्या वडिलांना कळेल की त्याची भूमिका योग्य होती. काय झालं की बरेच दिवस अनेक वेळा मी असा प्रश्न माध्यमांमधून सारखा येतो की विखे भाजपात जाणार, भाजपात जाणार का. खरं म्हणजे माझ्यापेक्षा माध्यमांना जास्त घाई झाली की भाजपात जावं म्हणून. तर मला खरं म्हणजे तुम्हाला विचारणार आहे पण म्हणजे एक दिवस मी खरं काय निर्णय घेऊ. तुमच्या मनात काय आहे. मी पक्षाचं काय काम करतोय, पण शेवटी एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या मतदारसंघापुरता निर्णय करावा लागतो तो करावा लागेल. नाही पण पक्षाने तुमच्यावर अन्याय केला अशी एक भावना आहे ना. असंही अन्याय जरी केला पक्षानं तर शेवटी आज ती परिस्थिती आज आपल्यावर जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान मला आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये दक्षिणेपुरतं मला निर्णय घ्यावा लागला तर मी घेईल. मग पक्ष माझ्याबद्दल काय निर्णय घेईल ते काळ ठरवेल. विधिमंडळात असा आरोप होतो की दरवेळी मुख्यमंत्र्यांना साजेशी भूमिका विखे पाटलांनी घेतलेली. यापूर्वी कुठेतरी 4-5 वर्षापूर्वीच विखे पाटलांचं भाजपाबरोबर जाण्याचं मन झालंय. हा एक आरोप तुमच्याकडे राष्ट्रवादी असेल का इतर पक्षांकडून देखील केला जातो. असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेली 4.5 वर्ष सभागृहामध्ये आणि बाहेर आपण मला काम करताना पाहिलेलं. त्याचं मूल्यमापन आपणच केलं अनेक वेळा की प्रभावी भूमिका मांडली किंवा आम्ही जे बोललो सभागृहामध्ये. एक तर संख्याबळ कमी असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची एक भूमिका असते. आमच्या मित्रपक्षाच्या लोकांचे अजेंडे विशिष्ट परिस्थितीप्रमाणे बदलत राहतात. आपण सभागृहाने पाहिलं अनेक वेळा. फक्त काय झालं की प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली जागा शोधण्याचं ठरवलेलं दिसतंय किंवा आपल्या परीनं आपण आपल्या सोयी पाहण्याचं ठरवलेलं आहे. फक्त विरोधी पक्ष नेत्याला विखे पाटलांना फक्त टार्गेट करायचं याच्यामध्ये हीच भूमिका आहे. आता याच्यात काय की आमचे सुद्धा स्वकीय आहेत किंवा आमचे मित्रपक्षाची मंडळी कोण कधी कोणाला भेटतं आणि कशाकरता भेटतात हे तर तुम्हाला कल्पना आहे त्याची. नाही भेटल्याचे परिणाम काय होणार आहे हे त्यांना माहीत आहे. पण तो मुद्दा आज महत्त्वाचा नाही आहे. पण सभागृहामध्ये काम करताना तर प्रभावीपणे आपण मांडलंच आहे. सरकारचं एकही मला असं वाटतं की जर तुम्ही टोटल सगळ्या सभागृहाच्या कामकाजाचं प्रोफाईल पाहिलं आपण विषय मांडण्यापासून सभागृहात बोलण्यापर्यंत आणि बाहेरसुद्धा, तर मला असं वाटतं की आय हॅव डन जस्टिस टू द पोस्ट आणि त्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न मी केलेला आणि पक्षालाही जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे त्यालासुद्धा न्याय द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. पाटील साहेब तुमचं प्रेडिक्शन काय नगरचं. तुमचा मुलगा जिंकेल काय म्हणजे भाजपचा उमेदवार जिंकेल काय. नाही असं आहे की
मुलगा म्हणून आणि भाजपचा उमेदवार म्हणून दोन्ही म्हणून सुद्धा हरकत नाही. म्हणजे असं की मी फार असं ओपन माइंडचा माणूस आहे, त्यामुळे तो 100% जिंकणार. तो मोठा विजय त्याला मिळणार आहे. कारण ही लढाई ही विचाराच्यावर आधारित होती. जो द्वेष मत्सर जो त्या मतदारसंघामध्ये कल्टिवेट करण्याचा प्रयत्न झाला दुर्दैवानं, त्याच्याविरुद्ध लोकांनीच आता मनोमनी तयार केलेली आहे की आता आपण विखेनं निवडून द्यायचं, अशी भूमिका जनतेनेच घेतलेली आहे. आणि ती केवळ आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील म्हणून, त्यांचा नातू म्हणून तो एक मोठा ॲडेड ॲडव्हान्टेज त्याच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही एक जागा भाजपला दिली? हे लोकांनी दिली, मी नाही दिली. सोयी आता तो भाजपचा उमेदवारच आहे ना, तो आल्यानंतर भाजपची उमेदवारी त्याला भाजपलाच उमेदवारी मिळणार आहे. 1991ची निवडणूक आम्ही तिथं पाहिलेली आहे. तिथं काही मतांनी त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील पडले होते. त्याची पुनरावृत्ती, त्याची भरपाई, ज्याला आपण वचमा म्हणू, आता निघणार, तुमच्या बोलण्यात स्पष्टपणे जाणवतं. पण ही वेळ कोणामुळे आली तर पवारांमुळे, अगदी जगजाहीर आहे. तर पवारांचं विखेंचं वैर नेमकं कशामुळे झालं? कारण पवारांचे भाऊ अप्पाराव पवार विखे कारखान्यावर कामाला होते. ते एक दोन्ही घराण्यातली सल आहे का नेमकी? याच्यात नाही सगळं वाढलेलं आहे. नाही, असं तो इतिहास फार जुना आहे की आप्पासाहेब, त्यांचे थोरले बंधू अतिशय मोठं व्यक्तिमत्व होतं. 51 साली प्रवरानगरला ते पहिल्यांदा ओरशर म्हणून आले. आमचे आजोबा त्यावेळी चेअरमन होते. नंतर परत त्यावेळी शरद पवार साहेब आमच्याकडे ते महात्मा गांधी विद्यालय राहायचं होतं, ते विद्यालय शिकायला होते. आणि नंतर मग आप्पासाहेब परत कार्यकारी संचालक म्हणून आले, तर आमचे वडील चेअरमन होते. तसा तो फार आमचा जवळच असणे राहिला. आणि आप्पासाहेब हे असं व्यक्तिमत्व होतं की नंतर त्यांनीच हे संपूर्ण बारामती आज जे विस्तारलं किंवा विद्याप्रतिष्ठान जे उभं राहिलं आहे, याचं सगळं योगदान आप्पासाहेबांचंच आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शेवटी काही राजकारणात फार रस घेत नव्हते आमच्याकडे. पण ज्यावेळी 91ची निवडणूक झाली लोकसभेची, स्वर्गीय राजीव गांधी त्या ठिकाणी प्रधानमंत्री होते आणि मग जागा वाटपातून मी ती वडिलांनी बंड केलं, उभे राहिले. तर व्यक्तिगत पवारसाहेबांची मग ती जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले. मग करप्ट प्रॅक्टिसेसबद्दल आम्ही पिटिशन दाखल केलं. त्यात पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं त्यांना करप्ट प्रॅक्टिसबद्दल इंडिट केलं. त्यांना म्हणजे त्यांच्यावर दोषारोप ठेवला. खरं त्या राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यांनी. पण नंतर सिमिलर प्रकरणामध्ये अंतोले साहेबांना किंवा निलंगेकर साहेबांना तेच हायकोर्टाने करप्ट प्रॅक्टिसमध्ये दोषी धरल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते सुप्रीम कोर्टात गेले, मग ती लढाई झाली. ते फार म्हणजे ती मोठी बॅटल होती अशी. आणि नंतर मग कोड ऑफ कंडक्ट देशामध्ये आलं त्या विखे गडा खटल्याच्या नंतर. तर ती सल त्यांच्यामध्ये होती. पण तो बऱ्याच वर्ष तो संघर्ष तसाच पुढे चालू राहिला. पण नंतर टप्प्यामध्ये मी थोडासा त्याच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न केला की आता हे कुठंतरी मिटलं पाहिजे. आणि आमचं दुर्दैवाने ते घडलं नाही. म्हणजे त्याचे परिणाम पुन्हा आज ह्याच्या निवडणुकीत आपल्यासमोर दिसत आहेत. तुम्ही आत्ता सांगितलं की माझ्याकडे सगळ्यांची फायली तयार आहे, सगळं तयार आहे. तुम्ही म्हणता की मी इलेक्शन नंतर सगळं दारुगोळा बाहेर काढेल. पण आता ती सगळी गरज ॲक्च्युली सुजायला आहे. मग आत्ताच का नाही सगळे नावं जाहीर करून टाकत? नाही, असं दारुगोळा वगैरे नाही असं काही आपल्याकडे. पण नाही, म्हणजे एवढंच मला आमच्या लोकमित्रांना सांगायचं की फार जे काही पक्षनिष्ठेबद्दल लोक बोलतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून जी काही भूमिका त्यांना करायची, मला वाटतं काही मर्यादित काही निवडणुकीच्या प्रचाराच्या मर्यादा त्यांनी ठेवल्यात तर त्यांना त्याचा उपयोग होईल. विखे पाटील साहेब, त्याचा काही विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर मग त्याचा आपल्याला विचार करतो. हा गर्भित इशारा आहे. विखे पाटील साहेब, बारामतीचे म्हणजे काटेवाडीचे आणि प्रवरानगरचे हे जुने स्नेहाचे संबंध आहेत. मग नेमकी ही जी संघर्षाची किनार आहे, राजकारणात असं म्हटलं जातं की दीर्घकाळ कोणी शत्रू नसतं. पवार आणि विखे घराणं गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात खूप ताकदीनं काय एकमेकासोबत भांडतात किंवा संघर्ष करतात? हे त्याचं उत्तर मी दिलंच ना. न्यायालयाच्या लढाईपासून हे सुरू झालं. त्यात पवारसाहेबांना 6 वर्षाकरता मुंबई उच्च न्यायालयानं डिस्क्वालिफाय केलं होतं. म्हणजे त्याचं मतदारातून नावं काढलं होतं त्यावेळी. आता नव्या पिढीला काही संघर्ष माहीत नाही त्याचा. तर तो फारच मोठा संघर्ष होता तो. आता काळाच्या ओघात मला वाटतं सगळं मिटलं होतं.
आता आम्ही सुद्धा एक दिलानं काम करत होतो. आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये आज दोन्ही सभागृह चालवताना किंवा खालचं सभागृह चालवताना अगदी योग्य समन्वय, मी असेल, अजित पवार असतील किंवा वळसे पाटील असतील, जयंतराव आहेत, आम्ही तर सगळे समन्वयानेच काम करत होतो. त्याचा किनारा मी कुठे येऊच दिला नाही आमच्या या सगळ्या, कारण हे केव्हा तरी हे प्रकरण संपलेलं आहे. आता याची पुन्हा आता चर्चा नको. आता आपण एक दिलानं आघाडी म्हणून राज्यामध्ये काम केलं पाहिजे, हीच भूमिका माझी होती पहिल्यापासून. आणि मला सुद्धा त्यांचं सहकार्य मिळालं ना सभागृहामध्ये. त्यांनी सहकार्य केलं असं नाही आहे, त्यांचं सुद्धा सहकार्य मला मिळालं. तर या प्रकरणामुळे नाही, या प्रकरणामुळे त्या जुन्या जखमीवरची खपली बाहेर पडली पुन्हा. ती माझा प्रश्नच नव्हता, ही पवार साहेबांनीच उपस्थित केला प्रश्न. खरं म्हणजे 91च्या मध्ये काय घडलं, आम्ही विखेंचा पराभव केला होता, त्याची पुनरावृत्ती करू. आता जर तोपर्यंत सुजयचा निर्णय झालेला नव्हता भाजपात जाण्याचा. हा निर्णय झाल्याच्या अगोदरची आपण चर्चा करतो ही त्यांची. आता एवढा जर त्यांच्यामध्ये मनात जर राग असेल तर मग मी विचार केला की आता शेवटी तोच प्रश्न मी पक्ष नेतृत्वापुढे उपस्थित केला होता की याच्यातून मार्ग काय काढायचा. नगरमध्ये विखे पाटलांचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाहीत, अशाच पद्धतीनं मग जिथे काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचं ऐकत नाहीत असं जर त्यांनी म्हणायला सुरुवात केली आणि प्रत्येक ठिकाणी जर अशा पद्धतीचं वातावरण झालं तर आघाडीचा धर्म पाळायचा कोणी. आघाडीचा धर्म फक्त एका विशिष्ट लोकांनीच आम्हीच पाळायचा असं नाही आहे. आघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंना असते. पण नगरचा निर्णय जो ज्या प्राप्त परिस्थितीत झाला त्याबद्दलची स्थिती परिस्थिती वेगळी आहे. अन्य जिल्ह्यामध्ये असं होईल असं मला वाटत नाही. सुजय, तसं पाहायला गेलं तर काँग्रेसच्याच संस्कारात एक नेतृत्व म्हणून ते पुढे आले. तुम्ही कन्फर्म म्हणजे एकूण तुम्हाला अंदाज आला होता किंवा कळालं होतं ते भाजपमध्ये प्रवेश करताय, पण ज्या दिवशी प्रत्यक्ष तुम्ही लाईव्ह बघितलं त्यांचा भाजप प्रवेश झाला, त्यांच्या हातात भाजपचा झेंडा होता. एकीकडे तुम्ही मोदींवरती टीका केली पण दुसरीकडे त्यांनी नरेंद्र मोदी की जय हो असं म्हटलं. विचित्र वाटलं थोडंसं तुम्हाला? असं की त्यात विचित्र वाटलं तर काही प्रश्न नव्हता. शेवटी असं की त्या पक्षाची भूमिका त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी तो निर्णय केला, त्याच्या भूमिकेला साजेसं त्यांनी काम केलेलं आहे. पण थोड्या आपल्याला वाटतं की ही भूमिका त्याची जी होती ती अचानक माझ्यासमोर नव्या पद्धतीने उभी राहिली. मला त्याचं आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं नाही, पण भाजपची विचारधारा वेगळी, काँग्रेसची विचारधारा वेगळी. सुजय विखे काँग्रेसच्या विचारधारेत उभं राहिलेलं नेतृत्व आहे. तुम्ही म्हणताय अनेक वर्ष ते काम पण करतायत सामाजिक पातळीवर. अशा वेळेला भाजपची विचारधारा घेऊन विखे पाटलांच्या घरातली पुढची पिढी चाललेली आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, आता संक्रमणाचा काळ आहे हा, आव्हानात्मक स्थिती असते ही. पण मला असं वाटतं की आपली जर भूमिका स्पष्ट असेल, स्वच्छ असेल, वैचारिक भूमिका घेऊन आपण ज्यावेळी राजकारणात पुढे जातोय तर आपोआप ह्या परिस्थितीतून सुद्धा आपण बाहेर येऊ. मला वाटत नाही की त्यात काय अडचणी. विखे पाटील साहेब, ज्या वेळेस आत्ता आपण बोलत होतात की सुजयचा प्रवेश झाला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सुजयला आता मी पालकत्व घेतलेलं आहे. तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री तेवढे सक्षम राहतील? कारण की तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर सभागृहात कामकाज की पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री निभावतील त्यांचा शब्द? असं त्यांनी जबाबदारी घेतली असं जाहीरपणे मी तुमच्या माध्यमातून पाहिलं ते की मी पालकत्व घेतलेलं आहे. आता छोटी ती भूमिका त्यांना करायची आहे. तर आता काळच ठरवेल काय करतात, नाही करत, काय करतात. सुजयने तर पाऊल टाकलेलं आहे. आता त्याचं पालकत्व जबाबदारी त्याची आहे, तुमची सर्वांचीच आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा एक भूमिका घेऊन त्याला मदत करा अशी तुम्हाला विनंती सर्वांना आहे. विखे घराण्यावर नेहमी एक असा आरोप होतो की नेहमी सत्तेच्या बाजूने राहतं. मग आत्ताही सत्तांतर त्याच्यावर बोललो मी. आता मग आता पुढचं सरकार बीजेपी येणार म्हणून सुजय भाजपात गेला असा अंदाज तुमचा? नाही, मी तर त्याचं सगळं स्पष्टीकरण दिलं आहे. आता काय ज्या स्थितीमध्ये हा निर्णय त्याला केलेला आहे त्यांनी जो केला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की दुसरा त्याला पर्याय नव्हता असं, आणि तो थांबायची तयारी त्याची नव्हती. विखे सर, तुमच्या इतक्या दशकांचा सगळ्या राजकारणाचा अनुभव आहे. आता सुजय विखे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. भले ते भाजपमध्ये, तुम्ही काँग्रेसमध्ये असाल. जेव्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांना उमेदवारी मिळाली. एक राजकीय गुरु देखील तुम्ही त्यांचे असणार आहात. तुम्ही त्यांना राजकीय सल्ला काय दिलात सुजय विखेंनी यशस्वी होण्यासाठी? असं की माझ्या मुलाबद्दल एक त्यांनी मुलगा म्हणून नाही, परंतु त्यांनी गेले 3-4 वर्ष जे राजकारणामध्ये 5-6 वर्ष काम करतो, परंतु दक्षिणेमध्ये काम करताना
त्यांनी हीच भूमिका घेतली की राजकारणामध्ये उद्या मला अपक्ष उभं राहावं जरी लागलं तरी माझी तयारी आहे, आणि त्या तयारीने त्यांनी कामाला सुरुवात केली होती कारण आजच्या निवडणुकीत कसं आहे की शेवटपर्यंत उमेदवार कोणी ठरत नाही आहे, आणि उमेदवार आणि 18 लाख मतदारांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे, मतदारसंघातल्या 800-900 गावांपर्यंत मला जायचं आहे. तर ही तयारी करण्यासाठी त्याला 3 वर्ष त्यांनी सुरू केली, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी 3 वर्षापासून तयारी करतो आहे. कारण आता निवडणुकीचे जो जुने दिवस संपले, याचा झेंडा घेतला म्हणजे लोक मतदान करतील, यांचा फोटो लावला म्हणजे लोक मतदान करतील. लोकांपर्यंत लोकांचे ॲस्पिरेशन्स एवढे वाढलेले आहेत, विशेष करून तरुण वर्गाशी जाऊन बोललं पाहिजे. आज तो सोशल मीडियावर आहे, त्याला तो तंत्रज्ञानाला जोडलेला आहे सगळ्या जगाशी, त्याला त्याच्या स्वतःबद्दलची, आपल्या गावाबद्दलची, परिसराबद्दलची त्याला अपेक्षा आहे, त्याला काही झालं पाहिजे म्हणून. आणि म्हणून त्याने त्यामुळे तो सातत्याने लोकांमध्ये जात होता. आणि मी त्याला हे सांगायचो की लोकांशी जोडलं पाहिजे, आपण लोकांशी जोडलं गेलं पाहिजे, मातीशी जोडलं गेलं पाहिजे. पक्ष राजकारण चालू राहतं, उद्या पक्षाची भूमिका चुकीच्या असतात, बरोबर होतात, माहीत नाही, पण लोकांच्या बरोबर आपण जर राहिलो, मातीशी आपण जोडलं गेलो, तर आपल्याला कधीच चिंता करण्याचं कारण नसतं. मुख्य कुटुंबियांची भूमिका हीच आहे, आमच्या वडिलांपासून आजोबांपासून आपण लोकांशी जोडले गेलो. हा जो लोकांचा कनेक्ट जो आहे ना आपला, तो माझ्या दृष्टीने पक्ष राजकारणापेक्षा महत्त्वाचा आहे. आज शेवटचा प्रश्न. 4 वर्ष शिवसेना भाजपचे नेते प्रचंड भांडले, पण आता त्यांनी गळ्यात गळे घालून प्रचार करायला सुरुवात केली. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादींनी एकत्र अनेक यात्रा काढल्या, संघर्ष यात्रा काढल्या, पण आता काँग्रेसचे जे नेते लोकांच्या समोर येत आहेत किंवा आमच्या न्यूजरूममध्ये येत आहेत, प्रत्येक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्याच नेत्यांना आणि पक्षांना व्यवस्थित शालजोडीतले देत आहेत. असं नेमकं काय झालं आहे काँग्रेसला? काही दिवसांपूर्वी तुम्ही विधानसभेच्या आधी अधिवेशनात साधारण 1-2-3 तरी चित्रपटांची नावं सांगून ही कशी वाईट जोडी आहे सांगायचं. गेल्या काही काळात काही चित्रपट बघितलेला दिसत नाही. नाही, असं आहे की आता हे चित्रपटाच्या पलीकडे गेलं सगळं काम आहे. आता आमच्या ह्या सध्याच्या परिस्थितीत आता नवीन चित्रपट निर्माण होणं शक्यता नाकारतात नाही. मला असं वाटतं की आपण म्हणता ती गोष्ट बरोबर आहे, पण आमच्या काही मंडळींनी सुद्धा काही याबद्दल भूमिका जी त्यावेळी घ्यायला पाहिजे किंवा पथ्य पाळायला पाहिजे, तर ते आपण पाळत नाही. शेवटी आज मला ज्यावेळी लोकमतच्या न्यूजरूममध्ये बोलावलं, IBNमध्ये, मला वाटत होतं की आपण काही निश्चितपणे काही मर्यादा ठेवूनच बोललं पाहिजे. 4 भिंती, पक्षाच्या काही गोष्टी 4 भिंतीत राहायला पाहिजे. पण मला वाटतं की बराच गैरसमज लोकांचा असतो, जनतेचा असतो. शेवटी तो गैरसमज दूर करणं हे आपल्या माध्यमातून होऊ शकतं. हा रीच आपल्या माध्यमातूनच आहे, म्हणून मी आज जरा थोडं मोकळेपणाने बोलण्याची संधी घेतली. नगर शेवटचा प्रश्न विखे घराणं पहिल्यांदा दक्षिणेत येत आहे, तर नगर शहर गुंडगिरीने त्रासलेलं आहे, गुंडगिरीच्या राजकारणानं. तर सुजय निवडून आल्यानंतर विखे घराणं किमान तेवढं तरी करणार का, नगर शहराची गुंडगिरीतून मुक्ती करणार का? नाही, दक्षिणेमध्ये आपण यापूर्वी होतोच ना. खासदार आमचे वडील दक्षिणेतून निवडून गेले एकदा, झालं नाही आणि त्यावेळी असे काही वातावरण नव्हतं. आता नगर दक्षिणेकरता बरंच कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे, नाकारत नाही आपण. पण आपण जो मुद्दा सामाजिक स्वास्थ्य जे आहे, सामाजिक स्थैर्य जे आहे, की राजकीय जी गुंडगिरी आहे, ही मात्र नगर शहराच्या विकासाला नेहमी अडथळा ठरलेली आहे, कारणीभूत ठरलेली आहे. त्यामुळे हा राजकीय गुंडगिरी संपवण्याचं किंवा राजकीय गुंडगिरी नेस्तनाबूत करण्याचं काम प्रामुख्यानं हे करावं लागेल. म्हणजे कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार असू दे, त्याच्या बाबतीत हा निर्णय करावाच लागेल आपल्याला, म्हणजे ती संपवावी लागेल. विखे पाटील साहेब, तुमच्याशी म्हणजे आज तुम्ही खूप मनमोकळेपणाने बोललात, पण आपली वेळ संपलेली आहे. आणि तुम्ही जे म्हटलं की पक्षाच्या 4 भिंती आड ज्या गोष्टी होत्या, त्याही आज तुम्ही एकदम विस्फोटकपणे सगळ्यांच्या समोर मांडल्या आहेत. त्याबद्दल धन्यवाद. न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवतोय.